श्री स्वामी समर्थ. काय मग कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत आहात ना? तर यंदाची गुरुपौर्णिमा तुम्ही कशी साजरी केली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हा माझा गुरुपौर्णिमेचा व्लॉग आहे. आज मी सकाळी लवकरच उठले होते कारण आज दिवसभर माझी एवढी धावपळ होणार होती, कारण आज पण मला पुरणपोळी करायची होती जी स्वामींना आवडते. खरं सांगू का, एकादशीपासून नंतर माझा मंगळवार, उपवास, देवपूजा याचाच माझा कसा दिवस जातोय ना मला समजतच नाही आहे. सकाळी उठून घरातली सगळी कामं झाली, त्यानंतर ही देवाची जी भांडी होती ही पण छान क्लीन करून घेतली. आज अन्वी पण लवकर उठली होती, आरव स्कूलमध्ये गेला. मग मी गेले मंडईमध्ये फुलं आणायला. आता आजची फुलं खरं इतकी महाग लावली होती ना. हा जो हार होता हा 100 रुपयाला होता आणि जो आपण चाफा वगैरे घेतो जो 10ला मिळतो त्या दिवशी तो 20ला मिळत होता. आता सणसूद असला ना की फुलांना अशी महागाईच येत असते बघा. तर येता येता रस्त्यामध्ये मला 2 मंदिरं दिसली. मग मी त्याचेच पटकन पाया पडून घेतले. घरी आले आणि आता फरशी पुसून घेत होते. पटपट कामं करायची होती. दिवस कसा जात होता मला समजतच नव्हता. दारात रांगोळी वगैरे काढली आणि आता मी डाळ शिजायला ठेवली आणि इथं बघा मी भांडी मांडून घेत होते. लगोलग काही ना काहीतरी काम मी करतच होते आणि त्यातच मी व्हिडिओ पण शूट करत होते. इथं माझी डाळ शिजून तयार झाली. आता मी डाळ परतताना त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकते, त्याने कसे जरा डाळ पुरण चांगले येतं. इथे बघा माझी आमटी तयार करून झाली होती. पुरण पण तयार झालं होतं. आता मला नंतर संध्याकाळी मठात पण जायचं होतं. तर इथं बघा मी गरम असतानाच पुरण मस्त चाळणीतून काढून घेतलं. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जर स्वामी तुमच्याकडून देवपूजा करून घेतात, त्यांची इच्छा असते तेव्हाच हे सगळं होत असतं. आपण किती जरी मनापासून ठरवलं तरी ज्यावेळेस स्वामींना तुमच्याकडून सेवा करून घ्यायची असते तेव्हा ती होतच असते. याचा अनुभव माझ्यासोबतच तुमच्यातील कित्येक जणांना तरी आला असेल. तर या पुढचा व्हिडिओ पण मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.